एक लक्षात घ्या, नरेंद्र मोदींचं खरं पंतप्रधानपद हे 2014 ते 2019 लोकांनी निवडून इलेक्टेड, आणि त्यानंतरचं प्रत्येक निवडणूक ही चोरलेली निवडणुकीने झालेले ते प्रधानमंत्री. 2014ला त्यांना लोकांनी निवडून दिले एका मोठ्या अपेक्षेने. ते 2019पर्यंत ते इलेक्टेड प्राईम मिनिस्टर होते. आणि त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकामध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला जनतेनं पराभूत केलेला असताना निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, पैशाचा वापर, ईडी या माध्यमातून ते निवडून आले. 2019 आणि 2024 निवडून आले नसते तर मागची निवडणूक 2024ची ते निवडून आलेलेच नाही. त्यांना बहुमतच नाही आहे. त्यांना बहुमत नाही आणि ज्या जागा त्यांनी जिंकल्या या चोऱ्या माऱ्या लांड्या लवाड्या करून जिंकल्या. ते कुठे इलेक्टेड प्राईम मिनिस्टर. मोदी हे फक्त 2014 ते 2019 याच काळामध्ये इलेक्टेड प्राईम मिनिस्टर. त्यानंतर त्यांनी निवडणूक यंत्रणेमध्ये, प्रशासनामध्ये घोटाळे करून निवडणुका त्यांनी चोरल्या किंवा ताब्यात घेतल्या.